उजाडलेला आहे. खरं तर संध्याकाळ झाली, पण या दिवशी मला जास्त आनंद होतोय आणि त्याहूनही जास्त आनंद असा होतोय की रधोंच्या पुस्तकाचं प्रकाशन हे माझ्या हस्ते होत आहे. आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेला उमेश हा माझा चळवळीतला सहकारी आहे. आणि उमेशनं मनावर घेतलं, कुलकर्णी सरांनी खतपाणी घातलं आणि या पुस्तकाचा जन्म झाला. याचा इतकं महत्त्वाचा टप्पा आपल्या चळवळीतला कोणता नसेल असं मला वाटतं. कारण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा मी संपादक जेव्हा होतो, सुरू जेव्हा झालं, सांगलीहून ते आम्ही प्रकाशित करत होतो, त्यावेळी मुखपृष्ठावर मोठमोठ्या अशा सामाजिक नेत्यांची जी अवतरणं आहेत ती प्रकाशित करण्यासाठी मला अनेक वार असं धुंडाळावं लागायचं. आणि पुस्तकं धुंडाळत असताना वेगवेगळ्या अशा सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांची अवतरणं मी त्यावर छापत होतो. यामध्ये मला रधू सापडले. तोपर्यंत रधू कुणाला माहितीच नव्हते. साधारण 1995चा तो काळ असेल. आणि रधोंचं मी त्यावेळी जे पुस्तक वाचलं, यदी फडक्यांनी लिहिलेलं पुस्तक होतं आणि अनेकांनी ती लिहिलेली पुस्तकं होती. ते पुस्तकं वाचत असताना मला असं लक्षात आलं की अरे रधू तर आपलेच आहेत. जसं उमेश म्हणाला तसं रधू आपलेच आहेत. आणि रधूंनी एवढं केलंय तर आपल्याला फक्त फुले शाहू आंबेडकर याच्या पलीकडे काही माहिती नाही आहे का? आणि मग कुठेतरी गडबड आहे असं मला वाटायला लागलं. गडबड या अर्थाने की चळवळ आपली पुढे जात असताना या सर्व लोकांना घेऊन पुढे चळवळ पुढे वाढायला पाहिजे आणि ते समाजामध्ये त्याचा ठसा उमटायला पाहिजे असं मला राहून राहून वाटत होतं. म्हणजे रधूंनी जे काही केलं ते त्यावेळी थक्क करणारं होतं. का थक्क करणारं होतं? कारण माझा परिचय मी वैद्यकीय क्षेत्रातला असल्यामुळं डॉक्टर म्हणून अनेक पेशंटशी माझा येतो, अनेक मानसिक रोग्यांशी येतो. आणि येत असताना त्यांच्या सेक्स विषयक असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करताना खुद्द डॉक्टरच अंधश्रद्धा आणि चुकीच्या माहितीचे बळी ठरलेले मी स्वतः पाहिलेले आहेत. ज्या रॅशनॅलिटीचा किंवा विवेकवादाचा मी पुरस्कार करतो ती रॅशनॅलिटी आणि विवेकवाद खुद्द डॉक्टरांमध्ये नसते. आणि म्हणून तर अनेक डॉक्टर अंधश्रद्धा उपचार करतात. म्हणजे हे रधोंनी सुद्धा आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना स्वतःला संतती नियमनाचं ऑपरेशन करून घ्यायचं होतं, पण भारतातल्या डॉक्टरांनी त्यांना नकार दिला आणि त्यांना कुठे जावं लागलं? आफ्रिकेला. आणि आफ्रिकेला जाऊन जे सोलापजी नावाचे डॉक्टर होते त्या ठिकाणी त्यांच्याकडनं ते करून घ्यावं लागलं. मालतीबाई आणि रधोकरांनी ठरवलंच होतं आपल्याला मूल होऊ द्यायचं नाही. तो एक क्रांतिकारी निर्णय होता परत. पण मग हे सगळं जे काही त्या काळापासून आतापर्यंत चालत आलेलं होतं तर ते चालत आलं होतं का? मी मेडिकलला असताना गायनेकोपीडीमध्ये मी बसलो होतो. म्हणजे आम्ही केसेस वगैरे सगळे पाहायचो. तेव्हा एक बाई आलेली होती आणि ती बाई आली आणि ती असं म्हणाली की माझा एक सहकारी मित्र तिथे गेला आणि तो म्हणाला, ॲप्रॉन वगैरे आम्ही घातलेले असायचं त्यामुळे तिथे गेला आणि त्या बाईला असं तो म्हणाला, डॉक्टर बाई तुम्ही कशासाठी आलेले आहात? तर ती बाई म्हणाली, नाही मला मॅडमना भेटायचं. मग मॅडमना भेटायचं म्हटल्यानंतर हा ज्याला हे डॉक्टरला कळायला हवंय की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे जो सिरियस आहे, तर तो म्हणाला नाही काय सांगा मला, मी पण डॉक्टर आहे. आता आम्ही शिकत होतो ऍक्च्युली त्यावेळी, पण मी पण डॉक्टर आहे. तर ती त्याला म्हणाली की मला डॉक्टरना भेटायचं आहे, मी त्यांच्याकडे बोलते ना. ती सुद्धा संकोचलेली आणि हा मात्र आक्रमण करत होता. त्यावेळी ती असं म्हणाली की शेवटी हा अगदी पिच्छाच पुरवल्यावर ती असं म्हणाली की मला प्रॉपर्टी बसवलेली आहे ती काढायची. तर प्रॉपर्टी त्यावेळी नुकतीच हे झालेली होती, सुरुवात झालेली होती. आणि प्रॉपर्टी मग त्यावेळी परत नंतर मग सिल्वर टी वगैरे अशा वेगळ्या परत प्रकार आले जे संतती नियमनासाठी वापरले जायचे.
तर आमच्या डॉक्टर मित्राला एक सामान्यपणे एक विवेक जागा ठेवायला पाहिजे, तो न ठेवता तो त्यांनी स्वतः संतती नियमनाचा कच्चा अभ्यास केल्यामुळे तो पटकन तिथे ओपीडीत म्हणाला त्या बाईला, प्रॉपर्टी कुठे दाखवा, मी काढतो की. आता हे सामान्य माणसाने जर म्हटलं असतं तर मी मान्य केलं असतं. डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या अशा व्यक्तीनं अशा पद्धतीनं वर्तन करणं, कारण त्या ठिकाणी आपण अभ्यास करायला पाहिजे. रधोंचं त्यावेळी अभ्यास पूर्ण असलेलं विवेचन कशाबद्दल, सेक्स बद्दल, हे पूर्णपणे शास्त्रीय वैज्ञानिक होतं. पॅरिसला ते गेले होते, बायकोसाठी दागिना, म्हणजे नवरे कुठेही गेले तर दागिना कुठला आणतात, तर वेगवेगळ्या काहीतरी त्या देशामध्ये मिळणारे दागिने ते घेऊन येतात. रधो पॅरिसला गेले आणि त्यांनी दागिना काय आणला, पेसरी. पेसरी म्हणजे माहिती नसेल तुम्हाला, पेसरी म्हणजे फिमेल कंडोम किंवा स्त्रियांचा कंडोम, स्त्रियांचा निरोध. आज हे म्हणजे ते वाचताना सुद्धा असं वाटतं आपल्याला अवघडल्यासारखं होतं नाही सार्वजनिक ठिकाणी बोलताना. रधो खुल्लम खुल्ला बोलत होते, रधो असं म्हणत की नाही. आणि त्यांनी हल्ले चढवले, ते स्वकीयांवर पण चढवले आणि ते परकीयांवर पण चढवले. म्हणजे जर उमेश म्हणाला जसं की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ, या अर्थाने जर बघितलं तर रधोंनी दोन्हीकडे हल्ले चढवलेले. माध्यम दिन यजुर्वेदीय सभा म्हणून जी सभा होती पुण्यामध्ये, त्या सभेनं रधोंनी कृष्णाला आणि कृष्णाच्या व्यभिचाराला आपल्या अंकातनं स्थान दिलं. व्यभिचारा शब्द मी वापरतोय, हा शब्द वापरणं सुद्धा आज मोठं पाप झालेलं आहे. नाही तो गर्व से कहो म्हणून तिथं सुरू आहे सगळं. त्या काळी काय झालं असेल, त्या काळी रधोंवर खटला दाखल करायचा असा ठराव पास केला त्यांनी तिथे. माध्यम दिन यजुर्वेदीय महासभा या संस्थे, या त्यांच्या संघटनेमध्ये. तर त्यावेळी रधो असं म्हणतात, म्हणजे रधोंना त्यांनी अशी टिप्पणी अशी केलेली होती की रधो हे आपल्यातले घाण आहे आणि ती काढून टाकायला पाहिजे. तर रधोंनी उलटवार असा केला की खरी घाण ही तुमच्या विचारांची आहे आणि ती तुमच्यासारख्या सामाजिक विचारांमध्ये बुरसटलेल्या लोकांची आहे. मला याचा खेद होतो की तुम्ही या माझ्या अशा जातीचे म्हणून मिरवता. मी जात मानत नाही, पण मी या जातीचे म्हणून तुम्ही मिरवता. मी नास्तिक आहे आणि म्हणून तुम्हाला चिलटासारखं मारून टाकायला पाहिजे. इथपर्यंत ते पोहोचलेले होते. चिलटासारखं का म्हणतात ते, कारण चिलट किंवा एखाद्या ते सतत त्रास देत असतं, उपद्रव करत असतं. सामाजिक उपद्रव हा अशा चिलटांनी करत आणलेला आहे. आज सुद्धा तो चालू आहे. आज अशी चिलटं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील आणि ती वेगवेगळी चिलटं आहेत. तर त्यांनी स्वकीयांवर सुद्धा तो हल्ला चढवलेला होता. सेक्स या विषयाची व्याख्या ही करत असताना आणि समाज स्वास्थ्य मासिक हे जेव्हा त्यांनी प्रकाशित करायचं ठरवलं तेव्हा सुद्धा त्यांना प्रचंड विरोध झाला. समाज स्वास्थ्य मासिक प्रकाशित करायला प्रिंटर मिळत नव्हतं, म्हणजे कुठलाही एक प्रिंटिंग प्रेस मिळत नव्हता आणि प्रकाशक मिळत नसल्यामुळं ते मासिक कसं प्रकाशित करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. हे सगळं इथे एकटामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. एकटामध्ये हे जे वाचन तुम्ही जर केलं, एकटाचं वाचन केलं तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये रधोंनी केलेला संघर्ष पावलोपावली तुम्हाला दिसेल आणि तो संघर्ष केवळ सेक्स हा विषय निवडल्यामुळे निर्माण झालेला आहे. पण रधो हे फक्त सेक्स या विषयावर त्यांनी कार्य केलेलं नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी अनेक विषय हाताळलेले आहेत. म्हणजे मगाशी जसं उमेश म्हणाला की गांधी सुद्धा आणि रधो सुद्धा, म्हणजे मनोगतात यांनी म्हटलं की हे दोन्ही आम्हाला त्यांनी वाचायला भाग पाडले. रधो खुद्द गांधींच्या विरोधात पण लिहितात, टॉलस्टॉयच्या विरोधात पण लिहितात आणि ते असं म्हणतात की बुरसटलेली मतं ही त्यांची आहे. संतती नियमनाला गांधींचा असलेला विरोध आणि नेहरूंचा असलेला पाठिंबा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नेहरूंनी त्याला पाठिंबा दिला तो सुद्धा नंतर. अॅनी बेझंट आणि ब्रॅडलोचा खटला तिथे युरोपमध्ये झाला आणि त्या खटल्यामध्ये
त्या दोघांनाही शिक्षा मिळण्याऐवजी त्याचा त्यांना फायदा झाला, कारण कोर्टाने असा निकाल दिला की संतती नियमन व्हायला पाहिजे. त्यामुळे इकडे रधोंना चेव चढला. ब्रॅडलो आणि अॅनी बेझंटना भेटायला ते इथे काँग्रेसच्या अधिवेशनात ते आवर्जून गेलेले होते. गंमत अशी आहे की हा सगळा इतिहास असा सांगतो की सेक्स विषयीची त्यांची धारणा ही मर्यादित नव्हती. आज पोर्नोग्राफी तुम्ही बघता, माझ्याकडे कित्येक पोर्नोग्राफीला ऍडिक्ट झालेले पेशंट्स येतात आणि ते पेशंट जे आहे ते कित्येक वेळा विकृत अशा अंधश्रद्धांचे बळी ठरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये केवळ सेक्स म्हणजे काहीतरी आसनं, सेक्स म्हणजे काहीतरी अशी एक एन्जॉय करण्याची गोष्ट, याच्यापुरतं मर्यादित समाज स्वास्थ्य कधीच राहिलेलं नाही. म्हणजे मी संपादक पद अनिवार्य सोडल्यानंतर मी समाज स्वास्थ्य सुरू केलं आणि रधोंची परंपरा पुढे न्यायची म्हणून पहिला अंक आम्ही जेव्हा काढला, मुंबईच्या दादरला आम्ही तो प्रकाशित केला. डॉक्टर विठ्ठल प्रभू ज्यांचं पुस्तक निरामय काम जीवन तुम्ही वाचलं नसेल तर ते पण वाचून काढा, की ज्याच्यामुळे तुम्हाला मोठी कवाडं उघडतील. त्या निरामय काम जीवनाचे ते जवळपास, जसं आज उमेशच्या पहिले म्हणजे प्रकाशनपूर्व त्याच्या प्रती खपल्या, तर तशा या डॉक्टरांनी लिहिलेल्या, विठ्ठल प्रभूंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या जवळपास 15-16व्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि त्या सुद्धा खपतील की नाही, आणि त्यांना सुद्धा तीच अडचण झाली होती की हे कोण छापणार, पण त्या खपतील की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर असताना त्यांनी अशी मजल गाठल्याने आज सुद्धा ती पुस्तकं वाचली जातात घरोघरी. वैज्ञानिक दृष्टिकोनातनं लिखाण करणं हे रधोंचं कार्य विठ्ठल प्रभूंनी पुढे नेलं होतं. आणि त्या समाज स्वास्थ्य मासिकाच्या प्रकाशनावेळी ते असं म्हणाले होते की रधो जर आज असते तर त्यांनी समाज स्वास्थ्याचा एक मोठा फुलोरा उभा केला असता संपूर्ण देशभर. हे खरं आहे. खरं या अर्थाने आहे की जेव्हा रधो सेक्स बद्दल लिहितात, त्यांचे अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत रधोंची. ही बेसिक पुस्तकं तुम्ही वाचली तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच लिहिलेली ती आहे. पण फ्रॉइड सारख्या एका मोठ्या मानस तज्ज्ञाबद्दल लिहिताना रधो असं म्हणतात की आईबद्दल वाटणारं, मुलीला वाटणारं आकर्षण किंवा बापाबद्दल आकर्षण वाटणारं हे दोन्ही वेगवेगळं असतं. बापाबद्दल लैंगिक आकर्षण असतं, हे जे फ्रॉइडचं मत आहे ते मला अमान्य आहे. रधोनी त्या काळात फ्रॉइड बद्दल लिहिणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ती माझ्यासारख्या मानसशास्त्रातल्या तज्ज्ञाला असं वाटतं की रधोंनी त्या काळात ते लिहिलंय. मी तर साधारणपणे 2000 मध्ये मी वाचलं की फ्रॉइडची अनेक मतं ही कालबाह्य झालेली आहेत, पण रधोंनी त्यावेळी ते मांडलेलं होतं. हे विशेष आहे, मला थक्क करणारं वाटतं ते. आणि ह्याचं कारण हे होतं की पाश्चात्य असलेल्या तिथे घडणाऱ्या घडामोडी आणि नवनवीन घडणारे संशोधनं याचा त्यांच्याशी सतत रॅपोर्ट होता. आणि तो जो रॅपो होता ना, तो रॅपो फार महत्वाचा होता. अलीकडं तुम्हाला जर मी बघायला सांगेन याच्या, म्हणजे आता एकटाच्या पुढचं तुम्ही एकटा वाचलं तर मग सेक्शुअलिटी विषयी काय तुम्ही बघू शकाल. सेक्स आणि सेक्शुअलिटी याच्यामध्ये फरक आहे. सेक्स याचा अर्थ केवळ एक कामक्रिया असा त्याचा अर्थ होतो, आणि सेक्शुअलिटी याचा अर्थ कामक्रिया किंवा कामक्रीडेविषयी निर्माण होणारे प्रश्न, समस्या आणि त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय होणारे परिणाम म्हणजे सेक्शुअलिटी असते. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रियांची देहविक्रयता, वेश्या हा एक प्रकरण आता एकटामध्ये आहे की स्त्रियांची देहविक्रयता हे सेक्शुअलिटीमध्ये येतं, सेक्समध्ये नाही येत. पुरुष पैसे देऊन सेक्स विकत घेतो, पुरुष पैसे देऊन सेक्स विकत घेतो, याच्यात गैर काय आहे? तो एक व्यवसाय आहे, हे स्वतः रधोंनी मांडलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन स्त्रीला मनाविरोधात ते करायला भाग पाडणं याचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. म्हणजे ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे आम्ही नाही हे करू शकणार. आता प्रश्न असा आहे की त्यावेळी म्हणजे साधारणपणे 1930च्या वगैरे दरम्यान, 1920-18-20च्या दरम्यान त्यांनी हे मत मांडलं असेल. मुद्दा असा आहे की आज जर तुम्ही बघितलं तर या सेक्शुअलिटीच्या क्षेत्रातले तज्ज्ञ कोण समजले जातात? डॉक्टर किन्से, डॉक्टर मास्टर अँड जॉन्सन. तुम्ही ही दोन नावं जर वाचली नसतील किंवा तुम्ही कुठे ऐकली नसतील किंवा बघितली नसतील तर तुम्ही बघा. मास्टर्स अँड जॉन्सन नावाची मालिका आहे
आणि मास्टर्स अँड जॉन्सन्स नावाची जी मालिका आहे त्या मालिकेमध्ये एकटा मास्टर्स हा सेक्सवर संशोधन करतो. तो स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे आणि त्यांनी गायनेकोलॉजीचं क्षेत्र सोडून त्यांनी सेक्सवर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा उभी केली. कुठे? अमेरिकेत. ती प्रयोगशाळा उभी केली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी जाहिरात देऊन या प्रयोगशाळेत सेक्स करणारे आम्हाला कोण हवे? उमेदवार हवेत. आणि तो त्या प्रयोगशाळेत सेक्स करायला लावायचा आणि तो इकडे मशीन वगैरे सगळे घेऊन बसायचा. सेक्स करणारे ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींना सगळे वायर आणि हे सगळे जोडलेले असायचे आणि ते जोडून त्याचे संपूर्ण तो टिपणं काढायचा. आणि त्याला जॉन्सन सारखी सहकारी भेटली जी सायकोलॉजिस्ट होती. तो स्वतः गायनेकोलॉजिस्ट आणि एक सायकोलॉजिस्ट दोघे एकत्र बसून त्यांनी काम उद्दीपन, कामक्रिया, स्त्रियांचं योनी मार्गात चालणारे व्यवहार आणि पुरुषाचे लिंगातनं चालणारे व्यवहार आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष सेक्स करताना चालणारे व्यवहार, शरीरामध्ये होणारे बदल हे सगळं शोधून काढलं. आणि हे जे शोधून काढलं त्याच्यातनं अक्षरशः क्रांती झाली. काय क्रांती झाली? 1970 हे दशक कामक्रांतीचं दशक म्हणून ओळखलं जातं. आणि कामक्रांतीचा याचा अर्थ असा आहे की त्या काळी निरोध आणि संतती नियमनाचा एक मोठा प्रचार धडाका सुरू झाला. पण स्त्रियांना सुद्धा सेक्सचा आनंद घेण्याचा अधिकार आहे हे त्याच्यातनं दिसून आलं. आणि स्त्रियांना तो आनंद कसा मिळतो याचं एक व्यवस्थित शास्त्रीय वैज्ञानिक संशोधन त्या मास्टर एंड जॉन्सननी मांडलेलं होतं. मास्टर एंड जॉन्सनकडे जाण्यापूर्वी जर आपण रधोंकडे गेलो तर रधोनी सुद्धा ते मांडलेलं आहे. रधो असं म्हणतात की स्त्रियांना सुद्धा तो अधिकार आहे, आनंद उपभोगण्याचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी फक्त रधोंची अडचण काय होती? त्याला वैज्ञानिक पाठिंबा मिळत नव्हता, वैज्ञानिक पुरावा नव्हता. तो मास्टर एंड जॉन्सन्सनी शोधून काढला, किन्सेनं शोधून काढला. किन्सेने सुद्धा प्रयोगशाळा उभी केलेली होती. आणि तिथं खरं तर पाश्चात्यांचा एक खूप मोठा चांगला गुण असा आहे की ते पुराव्याशिवाय बोलत नाही. आमच्याकडे पुराव्याशिवाय वाटेल तसं बोलणं हे आम्ही व्हॉट्सअपवर बघणाऱ्या पोस्टवरनं आम्ही बघत असतो. नेहरूंनी कसं काय केलं, पुराव्याशिवाय वाटेल तसं हे करायचं. पण पाश्चात्यांचा हा मोठा गुण आहे, पुरावा आणि मग आम्ही बोलणार. आणि त्यामुळं मास्टर अँड जॉन्सनची तुम्ही ती जर मालिका बघितली, ती 13-14 भागांची मालिका आहे, त्याच्यात तुम्हाला थरारून जायला होईल. मानवी नातेसंबंध कसे असतात, मानवी नातेसंबंध हे कशा पद्धतीनं व्यवहार करतात, मानवी नातेसंबंधांमध्ये किती शेड्स असतात आणि स्त्रिया सुद्धा शरीर संबंध नवऱ्याशिवाय का ठेवतात आणि पुरुष का ठेवतात, हे सगळं मास्टर अँड जॉन्सन्सने मांडलेलं आहे, किन्सेनं मांडलेलं आहे. हे रधोंनी सुद्धा सांगितलेलं. रधो म्हणतातच मुळात की मला सेक्स फक्त सांगायचं नाही आहे, मला सेक्सच्या पलीकडे जाऊन मानवी नातेसंबंध हे निरोगी आणि निरामय कसे होतील हे मांडायचं आहे. मानवी नातेसंबंध तुम्हाला जर व्यवस्थित बांधून ठेवायचे असतील तर सेक्स सारखी कुठलीही गोष्ट ही महत्वाची नाहीये. हे जितकं खरं आहे तितकंच खरं हेही आहे की सेक्स बद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे. सेक्स बद्दलचा दृष्टिकोन हे फक्त स्त्री बरोबर सेक्स केला आणि आपण पाठ करून झोपी गेलो हा पुरुषी जर असेल तर त्याचा मी धिक्कार करतो असं रधो म्हणतात. आणि तेच इंडिया टुडेने घेतलेल्या सर्वेतनं सुद्धा दिसून आलं. साधारणपणे 2003-04चा एक इंडिया टुडेचा सर्वे आहे, भारतातल्या लोकांचा घेतलेला सर्वे आहे. तो सर्वे काय म्हणतो की स्त्रिया असमाधानी केव्हा होतात याचा एक सर्वे तो आहे. स्त्रिया असमाधानी केव्हा होतात? पुरुष स्त्री बरोबर कामक्रीडा करतो आणि त्याचं वीर्यस्खलन झालं की तो मग शांतावतो, सुखावतो आणि स्त्रीकडे पाठ करून तो झोपी जातो आणि घोरायला लागतो. त्या ठिकाणी स्त्रिया काय होतात? असमाधानी होतात. स्त्रीला असं वाटायला लागतं की हा फक्त आणि फक्त स्वतःचाच आनंद घेतोय का, फक्त स्वतःपुरताच हा मर्यादित ठेवतोय का. आणि जर स्वतःपुरताच आनंद मर्यादित ठेवत असेल तर याला काय अर्थ आहे? मी फक्त एक बाहुली म्हणून तो वापर करतोय. रधोनी हे मांडलेलं आहे. म्हणजे स्त्रीवादाचा पुरस्कार सुद्धा त्याच्यातनं येतो. आणि जर तसा येत असेल
तर इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये असं सांगितलेलं आहे की आम्हाला कामक्रिया झाल्यानंतर पुरुषांनी जवळ घेतलेलं आवडेल असं 80% स्त्रियांनी मत नोंदवलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास दिला तो की तू माझी आहेस आणि मला तुझ्यामुळे एक स्थिरता लाभते तरी आम्हाला आनंद होईल असं स्त्रियांनी मत मांडलेलं आहे. किती पुरुषांना हे माहिती आहे? साधारणपणे 1970 म्हणजे मार्शल जॉन्सन असतानाच्या काळापर्यंत स्त्रियांना पण ऑर्गेझम असतो. ऑर्गेझम याचा अर्थ काय? कामोत्कट क्षण. कामोत्कट क्षण याचा अर्थ काय? पुरुषाचं वीर्यस्खलन झालं की त्याला आनंदाचा उत्कट क्षण, स्फोटक क्षण अनुभवता येतो. म्हणजे हे पुरुषाच्या वीर्यस्खलनात होतं. रधो कर्व्यांनी पुरुषाचं हे वीर्यस्खलन, रेतस्खलन त्याला ते म्हणतात, हे रेत बाहेर पडण्याचं जे काही ज्याला आपण असं म्हणू की अफाट असा आनंद देणारं कृत्य आहे, हे कृत्य त्यांनी स्वतः चित्रांद्वारे मांडलेलं आहे. स्वतः ते त्यावेळी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे, समाजशास्त्रामध्ये मांडलेलं आहे. किंबहुना रधो कर्वे पहिल्या पानावर स्त्रीचं नग्न चित्र हटकून छापायचे आणि त्या काळी नग्न चित्र असलेलं हे जे मासिक आहे समाजस्वास्थ्य, हे स्वतःच्या घरात ठेवायला सर्व समाज लाजायचा. आणि त्यावेळी ते कुठं ठेवायचे? कुठंतरी 2 पुस्तक, स्वतःच्या वर असायचं कुठला तरी धार्मिक ग्रंथ आणि आत असायचा समाजशास्त्राचा ग्रंथ आणि त्यावेळी ते वाचायचं. आता गंमत अशी आहे की त्यावेळी त्यांचे 200 वर्गणीदार सुरुवातीला होते, त्याची संख्या वाढत जाऊन ती 1,500वर गेली आणि घरोघरी ते पोचायला लागलं. समाज स्वास्थ्याचं वाचन हे करणं म्हणजे महापाप आहे अशी आवई सुद्धा उठवण्यात आलेली होती. त्या काळात 1,500 वर्गणीदार असणं ही फार मोठी झेप होती आणि फार मोठी उडी होती. आम्ही समाज स्वास्थ्य काढला आणि आमच्या पहिल्या वर्षी साधारण 2-2.5 हजार वर्गणीदार झाले. नंतर ते वाढत वाढत गेले, साधारण 7-8 हजारापर्यंत गेले आणि साधारणपणे 5 वर्षानंतर त्याला ओहोटी लागली आणि समाज स्वास्थ्य आमचं हे छापणं हे अक्षरशः 700 ते 800 अंकावर आलं. रधोंच्या काळात सुद्धा ते आलं आणि आत्ताच्या ह्या आधुनिक काळात सुद्धा आलं. समाज स्वास्थ्याचा आमचा उद्देश होता की सायकोलॉजी ऑफ सेक्स लोकांसमोर नेणं. म्हणजे एक आस्पेक्ट जो रधोंनी मांडलेला होता, सायकोलॉजी ऑफ सेक्स म्हणजे सेक्सचं मानस विज्ञान, ते आम्ही मांडत होतो या समाज स्वास्थ्याच्या एक्सटेन्शनमध्ये. समाज स्वास्थ्य या नावानेच आम्ही प्रकाशित ते करत होतो. पण गंमत अशी आहे की मग स्त्री आणि पुरुषांची समाजामध्ये वावरत असताना त्यांच्याकडे वेगवेगळ्या नजरेनं का पाहिलं जातं? पुरुषी नजरेतनं स्त्रियांकडे का बघितलं जातं? याची मीमांसा ही रधोंनी केलेली आहे, त्यांच्या लेखांमधून ती केलेली आहे. आणि त्यांनी पत्र लिहित होते, ते त्या पत्रांमधून सुद्धा ते मांडलेलं आहे की पत्रांमध्ये म्हणजे शारदेला पत्र असेल किंवा आणखी काही कुणाला तरी पत्र लिहिणं असेल, याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू नाही. आणि जर स्त्री केवळ उपभोग्य वस्तू असती तर सेक्स हा फुललाच नसता, सेक्स हा फुलवलाच गेला नसता. सेक्स विषय असलेल्या अंधश्रद्धा, ज्याला मिस म्हणतो, ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे स्त्रियांबद्दलच्या पण आहेत आणि पुरुषांबद्दलच्या आहेत. आज सुद्धा लग्न करायचं म्हटलं तर सेक्स एज्युकेशन आपण देऊया म्हटलं तर कोणी तयार होणार नाही. पण त्या काळी रधोंनी असं म्हटलं होतं की विवाहपूर्व याची माहिती घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला सांगा की इथं लग्न झालेली जी मंडळी आहेत त्यापैकी किती जणांनी सेक्सवरची पुस्तकं वाचलेली होती विवाह करण्यापूर्वी? आपण काय बघितलं असेल? आपण आपली कुंडली बघितली असेल, आपण काही पंडितांबरोबर चर्चा केलेली असेल, पण सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन आपण स्वतः सेक्सच्या विषयी कोणती भूमिका लग्न झाल्यानंतर ठेवायची याच्याविषयी ज्ञान घेतलेलं आहे का? मला वाटतं लग्न संस्थेचा असा कुठलाही प्रयत्न आज अखेरपर्यंत कोणी केलेला नाही. म्हणजे जर विवाहपूर्व समुपदेशन सेक्स विषयी करायचं ठरवलं, मी जेव्हा सांगतो, म्हणजे मी काउन्सिलिंग करत असतो तेव्हा मी सांगतो, तेव्हा कित्येक वेळा त्या मुला मुलीचे आई वडील तोंडावर हात ठेवतात, हे असलं काय शिकवताय तुम्ही?
हे असलं काय म्हणजे हे भलतंच काहीतरी चाललंय तुमचं. शाळांमधनं मी जेव्हा व्याख्यानाला जातो आणि त्या ठिकाणी मी जेव्हा असं म्हणतो की शाळेतल्या मुलांना इयत्ता 4थी पासून सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे, जे डेन्मार्कमध्ये आहे, नॉर्वेमध्ये आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये दिलं जातं, तिथं 4थी 5वी पासून तिथे शिक्षण दिलं जातं सेक्स एज्युकेशनचं. आणि त्या ठिकाणी बलात्काराचा एकूण पर्सेंटेज जर बघितलं तर बलात्काराचं त्या ठिकाणचं पर्सेंटेज हे 2, 4, 10% आहे. आणि आपल्याकडे दर 3 मिनिटाला एक बलात्कार होत असतो. आपण धार्मिक आहोत, आपण धर्म मानतो, आणि धर्म मानतो म्हटल्यानंतर बलात्कार करण्याचा अधिकार आहे आपल्यावर. कारण संपूर्ण वाङ्मय जर बघितलं, वात्सायनाचं जर कामसूत्र तुम्ही वाचलं तर कामसूत्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी पुरुषी दृष्टिकोनातनं बरीचशी मांडणी तिथे दिसून येते आणि जी धार्मिक अंगाने येते. तसं बघितलं तर वात्सायन हा क्रांतिकारकच म्हणायला हवा. त्यांनी आपल्या संपूर्ण ग्रंथामध्ये जे विवाह करत असताना विवाहापूर्वी आणि यांच्यासाठी सेक्स विषयी काय धोरणं आखायला हवीत ते सगळं दिलेलं आहे. वात्सायनाने स्त्रियांचं आणि पुरुषांचं निरीक्षण करून लिंगाचे आणि स्त्रीलिंगाचे आणि पुरुष लिंगाचे आकार सुद्धा मांडलेले आहेत. म्हणजे हस्तिनी, योनी वगैरे त्याला नावं पण त्यांनी दिलेली आहेत. अर्थात हे अनसायंटिफिक आहे, याला काही सायन्सचा आधार नाही, पण एवढी तरी क्रांती ज्या देशात होते आणि जिथं खजुराहो आणि जिथं योनीची पूजा करणारी मंदिरं होतात, योनी पूजा केली जाते, योनी मंदिरं आहेत आपल्या देशामध्ये, त्या ठिकाणी बलात्कार व्हावेत याच्यासारखा सगळ्यात मोठा दुःखद असा कुठला प्रकार आपल्या देशात नसेल किंवा जगात पण नसेल. रधोनी हे बरोबर हेरलेलं होतं आणि मला असं वाटतं रधोनी जे हेरलेलं होतं ते मला वाटतं की एकतामधून पुढे आणण्याचं कार्य, मोठं कार्य हे उमेशने केलेलं आहे. कारण हे सगळं मी तुमच्याशी जे बोललो ते तुम्हाला ते पुस्तकात वाचायला मिळेल. आणि याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही, मला असं वाटतं की त्या अगोदर बेसिक गोष्टी ज्या रधोनी मांडल्या त्या वाचून काढा. त्या वाचून काढल्यानंतर पुढच्या टप्प्यावर तुम्ही जा आणि वेगवेगळे ग्रंथ जे आहेत या सेक्शुअलिटीवरचे, सेक्सवरचे नाही, सेक्स काय तर तो पोर्नोग्राफी सुद्धा दिसतो आणि पोर्नोग्राफीतनं चालणारं शोषण हे सुद्धा तुम्हाला कदाचित माहिती असेल. आम्ही त्याच्यावर एक कामकाज काढला होता स्वतंत्र, पोर्नोग्राफीतनं चालणारं शोषण. आज नंबर 2चा व्यवसाय आहे जगातला पैसे मिळवून देणारा पोर्नोग्राफी. त्याच्यामध्ये स्त्रियांचं चालणारं शोषण हे अफाट आहे आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार सुद्धा अफाट आहे. त्याच्यातनं होणारं ट्रॅफिकिंग म्हणजे ज्याला स्त्रीचा व्यापार, स्त्री देहाचा व्यापार हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हे जे काही चालतं ना याचं कुठेतरी आपल्याला भान यावं. आपल्या देशात नव्हे, आपल्या राज्यात नव्हे, आपल्या शहरात काय चालतं हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सेक्स आणि सेक्शुअलिटी हा विषय समजावूनच घ्यावा लागेल. का तर याचं एक सिंपल मी कारण देतो एक मानसतज्ञ म्हणून. लग्न झाल्यानंतर IT सारख्या फील्डमध्ये, बेंगलोर सारख्या ठिकाणी सर्वे आम्ही केलेले आहे, IT फील्डमध्ये लग्न झाल्यानंतर 5-5 आकडी पगार घेणारे नवरा बायको दोघेही आहेत, त्यांना स्वातंत्र्य आहे, आई बाबा पण जवळ नाहीत, असे लग्न झाल्यानंतर 3 वर्षात घटस्फोट होणाऱ्याचं प्रमाण हे जवळपास 52% आहे. 10 जणांपैकी 5 जोडपी घटस्फोट घेत आहेत आणि ती कोणत्या कारणासाठी? एकमेकांना वेळ देता येत नाही म्हणून. एकमेकांना जर वेळच देता येत नसेल तर सेक्स होणार कधी आणि केव्हा? आणि डोक्यामध्ये फक्त 5 आकडी पगारापोटी करायचं कामच असेल तर सेक्स होणार कसा? वेळ कधी मिळणार, कसा मिळणार आणि कसा घालवणार? ह्या 3 प्रमुख समस्या आहेत. आणि घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याचं कारण स्त्री पुरुष नात्याचे संबंध जे आहेत ते संबंध हे व्यवस्थित नाही. तीच गोष्ट तरुणाईची आहे. तरुणाई म्हणजे काय? आज तुम्ही बघितलं प्रेम, आता प्रेम म्हणजे लव्ह अफेअर्स ही किती आहेत? आत्ताचा 2002चा सर्वे आहे, इंडिया टुडेचा सर्वे, तो असं सांगतो की विवाहपूर्व मुलींनी आणि मुलांनी लैंगिक सुखाचा आनंद घेतलेला असतो असं प्रमाण किती आहे आपल्या देशामध्ये? आता आपल्या देशामध्ये 68% आहे. हे प्रत्यक्ष कबूल केलेल्या लोकांचं आहे.
कबूल न केलेले आणखी किती असेल, म्हणजे वर खोटं सांगणारे, म्हणजे ते प्रमाण आणखी वाढत जाईल. मग विवाहपूर्व रतिसुख घेणं हे पाप आहे का? रोधो म्हणतात नाही, तो अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे. फक्त त्याचे दुष्परिणाम होऊ द्यायचे नाही याची जबाबदारी मात्र त्यांनी घ्यायला पाहिजे. आज काय होतं, माझ्याकडे आज येणारे क्लायंट्स असतात, मुला मुलींना घेऊन येतात आणि त्यातल्या मुली प्रेम प्रेम लव लव असं सगळं सतत करत असतात. मुलं लव लव प्रेम प्रेम करत असतात. पण गंमत अशी आहे, एका वेळी एका मुलाचे चौघींबरोबर अफेअर चालू असतात. हे आजच्या वास्तव आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे एक मुलगी आली होती, तिचे लग्न होईपर्यंत, लग्न व्हायच्या अगोदरच 4 ब्रेकअप झालेले होते. आज ब्रेकअप सुद्धा लगेच होतात. म्हणजे सकाळी आपण रिक्वेस्ट पाठवतो, फ्रेंड रिक्वेस्ट, संध्याकाळी ती ऍक्सेप्ट होते, दुसऱ्या दिवशी चॅटिंग सुरू होतं, कसा आहेस, कशी आहेस, काय आहेस, खाल्लास, जेवलीस नाही, कसं होतंय तुझं, सगळं चाललेलं आहे वगैरे वगैरे. तिसऱ्या दिवशी लगेच प्रपोजल येतं, चौथ्या दिवशी अफेअर सुरू होतं. हे व्हर्च्युअल अफेअर्स आहे. आणि ही व्हर्च्युअल अफेअर जी आहेत ती व्हर्च्युअल अफेअर सुरू होतात आणि ती जवळपास पुढे 2 महिने चालतात, तिसऱ्या महिन्यात ब्रेकअप होतो. का? मला असं वाटलं होतं तो केअर करणार आहे, केअरटेकर आहे, आणि लगेच तिथे ब्रेकअप झालेला असतो. प्रेमाचा धागा म्हणजे पूर्वीच्या काळी जोडून यायचा असेल तर एक पत्र लिहावं लागायचं, चिठ्ठ्या दळून टाकाव्या लागायच्या, आणि मग त्याच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची आणि मग प्रेम जुळायचं. त्याच्यासाठी महिना 2 महिने 2-2 वर्ष वाट बघायला लागायची. आता 2 सेकंद पण लागत नाहीयेत. हे जे काही व्हर्च्युअल अफेअर्स सुरू झालेली आहेत त्या व्हर्च्युअल अफेअर्स मध्ये नातं जे निरामय निरोगी असायला पाहिजे ते काय झालेलं आहे, संपलेलं आहे. मुळात नाती कशासाठी असतात हे संपलेलं आहे. रधोंनी निरामय नाती ही निर्माण होण्यासाठी तुम्हाला सेक्सचा उघडणारा दरवाजा म्हणजे प्रेम असतं हे लक्षात आणून दिलेलं आहे. प्रेम हा सेक्सकडे जाणारा दरवाजा असतो. आणि प्रेम जेव्हा तुमचं होतं तेव्हा तुम्ही वाटचाल करता रोमांस आणि मग पुढे सेक्स याच्याकडे. प्रेम याची व्याख्या करता येईल का? प्रेमाची व्याख्या तुम्हाला सुद्धा सुचते का बघा. प्रेम, तुम्ही जर प्रेम करत असाल तुमच्या बायकोवर, तुमच्या प्रेयसीवर किंवा तुमच्या प्रियकरावर, तुमच्या नवऱ्यावर, याची व्याख्या करता येते का बघा. प्रेमाची व्याख्या करता येणं ही गोष्ट खूप कठीण आहे, अवघड आहे असं वाटायचं. किंबहुना मनाचं सुद्धा व्याख्या करणं ही खूप अवघड आहे असं वाटायचं. पण आता न्यूरोसायकोलॉजी म्हणून आता नवीन प्रांत विज्ञानामध्ये आलेला आहे आणि न्यूरोसायकोलॉजीने मन प्रेमाच्या व्याख्या अगदी क्लिअर करून टाकलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर आकर्षण कशाला म्हणायचं, प्रेम कशाला म्हणायचं आणि लैंगिक संबंध कशाला म्हणायचं, लग्न कशाला म्हणायचं, या सगळ्या व्याख्या क्लिअर केलेल्या आहेत फॅमिली सायन्समध्ये. रधोंनी या सगळ्या व्याख्यांची जे काही मुळं आहेत ती मुळं आपल्या पुस्तकामध्ये मांडलेली आहेत आणि ती आता सायन्स म्हणून पुढे येत आहेत, विज्ञान म्हणून पुढे येत आहेत. आणि जर तशी येत असतील तर मग मन म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला मानसशास्त्राकडे वळायला लागेल. एक गोष्ट मला रधोंची जरा विचित्र वाटली ती म्हणजे मनशास्त्र किंवा मानसशास्त्र ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्यांना ती विज्ञान नाही असं वाटायचं. याचं कारण काय होतं, मी रधोंना दोष देणार नाही. याचं कारण हे होतं की त्यावेळी सायकोलॉजी आणि न्यूरोलॉजी आणि ब्रेन सायन्स याचा विकास झालेला नव्हता. ब्रेन सायन्सेस 1965-70च्या दरम्यान विकसित व्हायला लागलं. म्हणजे रधोंच्या जन्मानंतर जवळपास एक आपण असं म्हणू की 70-80 वर्षानंतर, रधो गेल्यानंतर पुढे 70-80 वर्षानंतर. म्हणजे मग असं जर असेल तर ऑब्व्हियसली मनाचं शास्त्र याच्याविषयी रधोंना लिहिता येणं कठीणच होतं. अशी अनेक मतं आहेत की रधोंची जी आपल्याला कदाचित पटणार नाही, पण ती पटणार नाही त्याच्या कारण की विज्ञानाचा पूर्ण विकास झाला होता म्हणून ती पटणार नाही. आता विज्ञानाने आपल्याला हे सगळं समोर आणलेलं आहे. मन म्हणजे काय तर इट इज अ फंक्शन ऑफ ब्रेन, म्हणजे मेंदूचं कार्य म्हणजे मन, हे अगदी उघड आहे. किंवा प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे केअर, आदर, अशा असलेल्या ज्या काही मूल्य आहेत, अशी 14 मूल्य आली की ते प्रेम म्हणून आपण त्याला प्रेम म्हणतो. या मूल्यांपैकी जर 2-4 मूल्य कमी असतील तर आपण असं समजू की प्रेम कमी आहे.
सगळी जर असतील तर प्रेम अफाट आहे आणि ते वयात आल्यानंतर होतं. वयात आल्यानंतर म्हणजे काय, तर तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरोन हार्मोन पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन, ही दोन हार्मोन जेव्हा वयात आल्यानंतर निर्माण होतात तेव्हा निर्माण झाल्यानंतर तुम्हाला निर्माण होतं आकर्षण. आणि ते आकर्षण निर्माण झालं की ते हार्मोन्स जे आहेत ती हार्मोन्स तुम्हाला नाचवतात, प्रेम करायला भाग पाडतात, स्त्री पुरुष संबंध करायला भाग पाडतात. मग आम्ही मुलांकडे पाहताना काय म्हणतो, अगदी लहान मुलांनी जरी आपल्या लिंगाला हात लावला, ए घाण आहे ते सोडते असं आपण म्हणतो, ते चूक आहे. त्याला आपण असं म्हणणं हे, त्याला आपण एक घृणा उत्पन्न करतोय लिंगाविषयीची त्याच्या मनामध्ये, आणि ही आपली संस्कृती आहे. तुमच्या शरीरातली हार्मोन्स ही काय नष्ट तुम्ही करू शकता? ती नाही, ती येणारच आहे. टेस्टोस्टेरोन वाढणारच आहे, इस्ट्रोजन वाढणारच आहे. आणि जर ते वाढणार असेल, ही हार्मोन्स वाढणार असतील, मुलगा वयात येणार आहे, त्याला मिशा येणार आहेत आणि स्त्रीला स्तन येणार आहे, हे वाढतच जाणार आहे. हे सेक्स एज्युकेशन मध्ये आपण सांगतो आज. पण हे सांगत असताना स्त्रियांची आणि पुरुषांची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी किंवा शरीरशास्त्र आणि शरीर क्रियाशास्त्र हे सांगावं लागतं. सेक्स काय आहे ते. मेंदूमध्ये असे काही भाग आहेत की जिथून सेक्स निर्माण होतो आणि ते भाग जर बंद पडले सेक्स निर्माण होत नाही. मेंदूमध्ये असे काही भाग आहेत की सेक्सचे जे भाग आहेत त्या भागांमध्ये गडबड झाली तर काय होतं, समलिंगी संभोग किंवा त्या ठिकाणी गे किंवा लेस्बियन, पुरुषाला पुरुषाचं आकर्षण वाटणं किंवा स्त्रीला स्त्रीचं आकर्षण वाटणं, या गोष्टी निर्माण होतात. हा मेंदूत झालेल्या बदलांचा भाग आहे आणि तो बदल आहे म्हणून ते आपल्याला करावं लागतं. मग आपण काय करतो, आपण त्यांचा तिरस्कार करतो. रझोनी या दोन्ही गोष्टी त्या काळी सांगितलेल्या होत्या. रझोनी सांगितलं होतं की ही हार्मोन्स आहेत ना, या हार्मोन्समुळे आपल्यामध्ये सेक्सची इच्छा निर्माण होते. वय जसं वाढत जाईल 40-50 नंतर ही हार्मोन्स कमी व्हायला लागतात आणि इच्छा तशी ती ओसरायला सुरुवात होते. जर असं असेल तर आपण हार्मोन्सना लक्षात ठेवून मुलांना आपण व्यवस्थित सांगायला पाहिजे सेक्स विषयी. ते सोडून ते घाणेरड आहे, अश्लील आहे असं म्हणणं हे चूक आहे. अश्लीलता हा कुठल्याही वस्तूचा, लेखाचा किंवा चित्राचा गुण नाही आहे, तो आपल्या मेंदूचा गुण आहे, किंबहुना तो अवगुण आहे. अश्लील असं काहीच जगात नसतं. नग्नता किती सुंदर असते, लहान मुलं लग्न होऊन जेव्हा ते फिरतं तेव्हा किती हे असतं. पुरुष सुद्धा चोरून चोरून स्त्रियांची नग्न शरीर बघतातच ना, व्हायरिझम म्हणतात त्याला. हा एक विकृत प्रकार आहे पण ते बघतात ना. नग्नता अशी चोरून लपून का ठेवायची? बर्ट्रंड रसेल सारख्या तत्ववेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे नग्नता ही समाजमान्य व्हायला पाहिजे. रोधोनी त्याचा हिरिरीनं पुरस्कार करत स्वतःच्या मुखपृष्ठावर नग्न चित्र छापली स्त्रियांची. नग्नता हा बघणाऱ्याच्या दृष्टिकोनात तो अश्लील आहे का नाही हे लपलेलं असतं, हे रोधोनी त्यावेळी सांगितलेलं. मला वाटतं हे सुद्धा ताकदीनं दृष्टिकोन बदलण्याचं कार्य ताकदीनं करायला पाहिजे. मला असं वाटायचं की रोधोनचं कार्य हे सगळीकडे पोहोचायला पाहिजे आणि हे जे मला वाटत होतं त्याचं पूर्तता आज उमेशनं केलेली आहे. मला जरा खूप आनंद होतोय की उमेश हा या सगळ्या गोष्टींना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतोय आणि रधो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतोय. रधोंपेक्षा सेक्शुअलिटी आणि सेक्स हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात तो यशस्वी ठरतोय याचा मला जास्त आनंद आहे. आणि कारण सेक्स याविषयी मी जेव्हा जेव्हा माझ्या क्लायंटशी, माझ्या पेशंटशी बोलत असतो तेव्हा पेशंट ओपन होत नाही, तो मोकळेपणाने बोलत नाही. मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचे तुमच्या बायकोबरोबर किंवा नवऱ्याबरोबर शारीरिक संबंध कसे आहेत